परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आज लेंट समायातील पहिला उपास आणि या सुंदर सायंकाळच्या वेळेस परमेश्वराच्या सर्व सेवकांबरोबर परमेश्वराची आराधना करण्याची जी संधी आम्हा सर्वांना भेटली त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. आपण आपल्या भक्तीला आरंभ करूया. हे देवा, तू आपल्या वात्सल्याचा अनुसरून मजवर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर कर, मला स्वच्छ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप मज पुढे नित्य आहेत. तुझ विरुद्ध मी पाप केले आहे व तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. यजबाने माझा पाप मल काढ, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू, म्हणजे मी बर्फाहून पांढरा होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझे हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरवू, माझे सर्व अपराध पुसून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्यापुढून घालून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नको. देवबाप, वाचलेली वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, आजपासून सर्वजण उपास आणि प्रार्थनेमध्ये असताना जसं दावीद राजा म्हणतो की माझे अपराध माझ्या पुढं नित्य आहे. तू मला धुवून स्वच्छ कर व तू आपलं मुख माझ्यापासून फिरवू नकोस. माझे सर्व अपराध तू पुसून टाक. तशी परमेश्वरा, आज आम्ही प्रार्थना करतो आणि आमच्या अपराधापासून तू आम्हाला शुद्ध पवित्र करून तुला आवडल असं तू आमचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून घे. तुझ्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो ऐक बापा. आमीन. आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे जुन्या करारातून यशायाचं पुस्तक, याचा 58वा अध्याय 6 आणि 7 ही वचनं आजच्या मन्नासाठी आपण घेणार आहोत. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवांच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखंड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय. तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे. उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे. तू आपल्या बांधवाला तोंड लपू नये, हाच तो उपास नव्हे काय. देवा, वाचलेली वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. त्याचप्रमाणे नव्या करारातून मत्ती कृषी वर्तमान याचा 9वा अध्याय आणि 14 ते 17 वचनं आजच्या मन्नासाठी घेण्यात आलेली आहेत. नव्या करारातून मत्ती कृषी वर्तमान याचा 9वा अध्याय 14 ते 17 वचनं. उपास. त्यावेळेस योहानाचे शिष्य त्याचकडे येऊन म्हणाले, आम्ही व परुषी पुष्कळ उपास करीतो, तुमचे शिष्य उपास करीत नाहीत, हे का? येशूने त्यास म्हटले, वराड्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांच्याने शोक करवेल काय? परंतु त्यांच्यापासून वराला घेऊन जाण्याचा काळ येईल तेव्हा ते उपास करतील. कोऱ्या कपड्याचे थिगळ जुन्या वस्त्राला कोणी लावित नाही, कारण धड करण्याकरिता ते कोरे लावले तर ते जुन्याला फाडून घेते व भोक
अधिक मोठे होते. तसे नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात कोणी घालीत नाहीत. घातला तर बुदले फुटून द्राक्षरस सांडतो आणि बुदले नासतात. तर नवा द्राक्षरस नव्या बुदल्यात घालितात, म्हणजे दोन्हीही नीट राहतात. या सुंदरशा शास्त्र भागाबद्दल आपण परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपल्यामध्ये प्रकाश सूर्यवंशी हे आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या ह्या पहिल्या भक्तीचं परमेश्वराच्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करावं. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. हा संदेश ऐकणाऱ्या सर्व बंधू भगिनींस माझा ख्रिस्तात सलाम. आज 17 फेब्रुवारी राखेचा बुधवार. आजपासून 40 दिवसांच्या उपवासाला आरंभ होत आहे. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे उपवास करणाऱ्या प्रत्येक ख्रिस्ती बंधू भगिनीला परमेश्वर देवबाप आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. सामर्थ्यशाली आमच्या थोर गौरवी जिवंत देवबापा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि युगानुयुग असो. प्रभू पित्या, आजपासून आम्ही सर्व बंधू भगिनी उपवासाला आरंभ करत असताना आमच्या समवेत तू राहा आणि उपवास कशासाठी करायचे आणि कशासाठी करायचे नाही याचं ज्ञान आम्हा प्रत्येकाला तू दे आणि आमच्या अंतर्यामाचा ताबा तू घे. आत्ता जे शास्त्रभाग वाचलेले आहेत ते आम्हाकरिता तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे आमची आध्यात्मिक उन्नती होऊ देत. हीच प्रार्थना आम्ही तुझ्या चरणाजवळ करतो. इथून पुढचा संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन देत ही प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच गोड आणि प्रेमळ नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तो ऐक पित्या. आमेन. आज राखेचा बुधवार आणि राख या शब्दाचं हा कसा शब्द आला? राखेचा बुधवार, राख ह्या शब्दापासून राखेचा बुधवार हा शब्द तयार झालेला आहे. आणि मग थोडंसं अवलोकन केलेलं असताना राख हा शब्द एपर आणि अपार या हिब्रू शब्दाचे भाषांतर करण्यात आले आहे. एपर म्हणजे राख आणि अपार म्हणजे धूळ. या दोन्ही शब्दांचा मूळ अर्थ यज्ञ पशूचा होम केल्यानंतर उरणारे अवशेष किंवा जळण्याचे उत्पादन असा होतो. नियमशास्त्रामध्ये प्रायश्चित्ताच्या दिवशी सर्वांनी उपवास करावा असे सांगितले आहे. यासाठी जीवाचे दंडन असा उल्लेख आहे. आपण वाचूयात गणना याचा 29वा अध्याय आणि 7वं वचन. गणना याचा 7वा अध्याय आणि गणना याचा 29वा अध्याय आणि 7वं वचन. त्यामध्ये त्याविषयी उल्लेख आहे. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, या 7व्या महिन्याच्या दशमीस तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी तुम्ही आपल्या जीवांस क्लेश होऊ द्यावा व काही एक काम करू नये. त्याचप्रमाणे लेवी याचा 10वा अध्याय आणि 1 ते 2 वचनामध्ये देखील याविषयी उल्लेख आहे. लेवीय याचं 10वा अध्याय आणि 1 ते 2 वचनं मी वाचतो. मग अहरोनाचे पुत्र नादाब व अबिहू यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो
अशास्त्रोक्त अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याविषयी परमेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मृत्यू पावले. याजकाचे पुत्र, अहरोन याजकाचे पुत्र अशास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी अग्नी परमेश्वरासमोर नेलेला आहे आणि असा अग्नी नेण्याविषयी परमेश्वराची आज्ञा नव्हती. आणि परमेश्वरासमोर पासून अग्नी निघाला व त्याने त्या दोघांस भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मृत्यू पावले. आणि मग आपण लेवियाचा 16वा अध्याय जर वाचला तर त्यामध्ये परमेश्वराने मोशेला आज्ञा केलेली आहे. लेवियाचा 16वा अध्याय आणि 1 ते 2 वचनं मी वाचतो. प्रायश्चित्ताचा दिवस. अहरोनाचे 2 पुत्र परमेश्वरासमीप गेल्यामुळे मृत्यू पावल्यावर परमेश्वराने मोशाला सांगितले ते हे. परमेश्वर मोशाला म्हणाला, तुझा भाऊ अहरोन यास सांग, कोशावर असलेल्या दयासनापुढे अंतरपटाच्या आत असलेल्या पवित्र स्थानात तू भलत्या वेळी जाऊ नये. गेलास तर मरशील, कारण दयासनावरील मेघांत मी दर्शन देत जाणार. अहरोन पवित्र स्थानात प्रवेश करील तेव्हा त्याने पापार्पणासाठी 1 गोरा व होमार्पणासाठी 1 मेंढा घेऊन यावे. यासाठी की पहिलं वचन 16वा अध्याय आणि पहिलं वचन त्यामध्ये अहरोनाचे 2 पुत्र परमेश्वरासमीप गेल्यामुळे मृत्यू पावल्यावर परमेश्वराने मोशाला हे आदेश किंवा आज्ञा दिलेल्या आहेत. आणि आपल्याला पुढे वाचायला मिळते की मग होमार्पणासाठी 1 गोरा व पापार्पणासाठी 1 गोरा व होमार्पणासाठी 1 मेंढा घेऊन यायचा असा परमेश्वराने त्यांना आदेश दिलेला आहे. आणि त्यानंतर काय काय करायचं आहे पूर्ण जर आपण लेवियाचा 16वा अध्याय जर पूर्ण वाचला तर त्यामध्ये आपल्याला सगळं काही ते पाहावयास मिळतं की प्रायश्चित्ताचा दिवस कशा प्रकारे खबरदारी घ्यायची, कोणत्या वेळी पवित्र स्थानात जायचं किंवा जायचं नाही, हे त्यामध्ये 16व्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख केलेला आपणास आढळतो. आणि त्या दिवशी मग सणाचं कापड, पवित्र अंगरखा, कमरबंद, सणाचा मंदिल बांधावा, त्या अगोदर स्नान करावे. हे संपूर्ण 16व्या अध्यायामध्ये हा विधी कसा करायचा आहे त्याविषयीची माहिती आपणास मिळते. आणि त्याच 16व्या अध्यायामध्ये 29वं वचन आपल्याला असं सांगतंय की तो तुम्हास निरंतरचा असा एक विधी असावा. 7व्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जीवास क्लेश द्यावा. त्या दिवशी कोणीही काम करू नये, मग ते स्वदेशी असोत किंवा तुमच्यात वस्ती करून राहिलेले कुणी परदेशी असोत. 30वं वचन, कारण त्या दिवशी तुम्हा शुद्ध करावे म्हणून तुमच्यासाठी प्रायश्चित्त करण्यात येईल. परमेश्वरासमोर तुम्ही आपल्या सर्व पातकापासून शुद्ध ठराल. या दिवशी आज्ञा करण्यात आली होती की त्याच दिवशी, फक्त एकाच दिवशी, वर्षातून एकाच दिवशी. कोणत्या दिवशी? तर 7व्या महिन्याच्या दशमीस आपल्या जीवास तुम्ही क्लेश द्यावा. एकच दिवस. परंतु हा यहुदी नियमशास्त्रानुसार नियम सगळ्यांसाठी होता. परंतु परुषी लोकांनी त्याचा विपर्यास केलेला आपणास आढळतो. परंतु परुषी लोक अनेक दिवशी उपवास करावायचे, कारण लोकांच्या दृष्टिकोनातून ते नीतिमान ठरावे असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या बुद्धीने, आपल्या कल्पनेने वाढ केलेली आपणास आढळते. आपण आत्ताच एक शास्त्रभाग वाचलेला आहे, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 14 ते 17 वचनं. त्यामध्ये योहानाचे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन म्हणतायत की आम्ही व परुषी पुष्कळ उपवास करतो, तुमचे शिष्य उपवास का करत नाही?
यामध्ये त्याचा उल्लेख आढळतो आपल्याला की परुषी लोक त्यांनी आपल्या मनानेच ही उपवासाची प्रथा चालू केलेली आपणास आढळते. योहानाचे शिष्य म्हणतात, आम्ही व परुषी पुष्कळ उपवास करतो. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना उत्तर दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की वऱ्हाड्यांबरोबर वर आहेत तर ते कशाला उपवास करतील? काय त्यांना उपवास करायची गरज आहे? माझ्या शिष्यांना काय उपवास करायची गरज आहे? मी जर त्यांच्या बरोबर आहे तर त्यांना उपवास वगैरे करायची गरज नाही. तुमचा गुरु हा बंदिवासात आहे आणि म्हणून तुम्हाला उपवास करण्याची गरज आहे. आणि ह्या परुषी लोकांनी ही केलेली वहिवाट, पुष्कळ उपवास, आपल्या मनाने केलेले उपवास, त्यासाठी परमेश्वराने त्यांना यशया 58 मधून यशय संदेष्टा करवी त्यांचा निषेध केलेला आपणास आढळतो. यशयाचा 58वा अध्याय जर आपण वाचला, आत्ताच आपण शास्त्रभाग वाचलेला आहे आणि यशया 58 आपण वाचूया, त्यातली काही वचनं. आणि त्याच्यामध्ये परमेश्वराने अशा लोकांचा कशा प्रकारे निषेध केलेला आहे ते आपणास या ठिकाणी आढळतं. आपण यशया 58 याचं दुसरं वचन आपण जर वाचलं तर त्यामध्ये परमेश्वर देवबाप असं सांगत आहे, ते तर रोज रोज मजकडे येतात. ते तर रोज मजकडे येतात, रोज रोज मजकडे येतात. माझे मार्ग ते जाणू इच्छितात. धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्रांप्रमाणे ते मजजवळ रास्त निर्णय मागतात. देवाची समीपता ते इच्छितात. आणि तिसऱ्या वचनात उल्लेख आहे, आम्ही उपवास करीतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवांस पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? आणि मग परमेश्वराचं उत्तर त्याच तिसऱ्या वचनामध्ये, शेवटच्या भागामध्ये परमेश्वर असं म्हणतोय की पहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करीत आहात. ते लोक म्हणतात की आम्ही रोज तुझ्याकडे येतो, तुझे मार्ग आम्ही जाणू इच्छितो आणि आम्ही तुझ्याकडे निर्णय मागतो आणि तू का पाहत नाहीस? आम्ही उपवास करतो, आम्ही आमच्या जीवाला क्लेश देतो, आम्ही आमच्या जीवाला पीडा देतो, आम्ही उपवासी राहतो, हे तू का लक्षात आणत नाहीस? आणि मग परमेश्वराने तिसऱ्या वचनामध्ये आपल्याला आत्ताच आपण वाचलेलं आहे की परमेश्वर म्हणतो, पहा, तुमच्या उपवासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करिता व दुष्टपणाने ठोसाठोसी करता. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. आणि तो 5व्या वचनात म्हणतो परमेश्वर की मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? त्याने परमेश्वराने परुषी लोकांना किंवा जे लोक या वहिवाटीप्रमाणे उपवास करत होते, जे परमेश्वराकडे निर्णय मागत होते, जे परमेश्वराला विचारत होते, त्या लोकांना परमेश्वर विचारत आहे, मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमच्या उपवासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राख पसरणे याला उपवास म्हणतोस काय? आणि परमेश्वर पुन्हा म्हणतोय की आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? आणि मग परमेश्वराने त्या लोकांना आणि जे अशा पद्धतीने उपवास करतात त्या लोकांना हे उत्तर दिलेलं आहे. आणि मग परमेश्वर म्हणतो की उपवास कसा असावा, माझ्या पसंतीस उतरणारा उपवास कसा असावा, हे 6व्या वचनामध्ये परमेश्वराने त्यांना नव्हे तर तुम्हाला आणि आम्हाला देखील हा आदेश दिलेला आहे. 6वं वचन आपल्याला सांगते, परमेश्वर म्हणतो, दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जाचलेल्यांस मुक्त करावे, जुवांच्या दोऱ्या सोडाव्या,
सगळे जोखड मोडावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपू नये, त्याची आठवण करावी, हाच तो उपवास नव्हे काय. आपल्याला माहिती आहे प्रियजन हो की प्रभू येशूने 40 दिवसांचे उपवास केले आणि सैतानाकडून त्याची परीक्षा झाल्यानंतर त्याने कुठे उपवास केलेले आपल्यास आढळत नाही. परंतु ही सर्व कामं प्रभू येशू ख्रिस्ताने त्या 3.5 वर्षामध्ये केलेले आपणास आढळतात. दुष्टतेच्या बेड्या सोडाव्यात, प्रभू येशू ख्रिस्ताने ही कामगिरी केलेली आहे. तो दुष्टतेच्या बेड्यात अडकलेला गरसेकर प्रांतातील तो भूतग्रस्त तुम्ही आठवा. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जाऊन त्याने त्या गरसेकर प्रदेशातील भूतग्रस्ताची, जो दुष्टतेच्या बेड्यात अडकलेला होता, त्याची सुटका केलेली आपणास आढळते. 6,000 भूतं त्याच्यामध्ये होती, त्याच्यातून त्याला मुक्तता दिलेली आहे. त्याचप्रमाणे जाचलेल्यांस मुक्त करावे. अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात जाचलेले होते, नियमामध्ये अडकलेले लोक होते, कुष्ठरोगी की ज्यांना जनमानसात मिसळू देत नव्हते, असे जे जाचलेले लोक होते ते प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना मुक्तता दिलेली आहेत. जुवांच्या दोऱ्या सोडाव्या, सगळे जोखड मोडावे. आणि हे सगळं आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो की मत्तई 11:28 मध्ये, अहो सर्व कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आणि तो पुढे म्हणतो की तुम्ही माझं जू घ्या, ते अत्यंत हलका आहे, सोयीचं आहे. सैतानाचं जू आपल्यावरचं काढून टाका, माझ्याकडे तुम्ही या, म्हणजे माझ्यापासून तुम्हाला विश्रांती मिळेल. आणि जे जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले ते लोक आनंदाने आपापल्या घरी परत गेलेले आहेत. अनेक जाचलेल्या लोकांस प्रभू येशू ख्रिस्ताने मुक्त केलेलं आपणास आढळतं. आणि हाच तो उपवास नव्हे काय, असं परमेश्वर आपल्याला सुचवत आहे. आपल्या जीवाला क्लेश द्यावेत, पीडा द्यावेत, असा हा उपवासाचा अर्थ होत नाही. आणि पुढे चालून मग यशाया संदेष्टा 58 अध्यायामध्ये पुढे तो आपल्याला सांगतोय की तू आपले अन्न भुकेल्यांस द्यावे, तू लाचारांस व निराश्रितांस आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपू नये, हाच तो उपवास नव्हे काय. हाच तो उपवास नव्हे काय. जर प्रियजनो आपण जर आपलं अवलोकन केलं की आपण आत्तापर्यंत कशा पद्धतीने उपवास केलेले आहेत आणि आपल्याला कशा पद्धतीने उपवास करायला पाहिजे, हे परमेश्वर देवापाने आपल्याला अनेक वर्षांपासून अनेक सेवकांकरवी तो आपल्याला सांगत आलेला आहे. आणि म्हणून उपवासाच्या दिवसाला आपण आरंभ करत असताना यशाया 58 अध्याय अत्यंत काळजीपूर्वक त्याचं मनन आणि चिंतन केल्यास आपल्याला आढळून येईल की परमेश्वराला पसंत पडणारा उपवास कसा असतो. मला तर वाटतं मी थोडंसं पवित्र शास्त्रामध्ये थोडा त्याचा शोध घेतला की अशा पद्धतीचे उपवास केलेला एखादा व्यक्ती आढळतो काय, आणि मला एक व्यक्ती आढळून आला आणि तो म्हणजे इयोब. इयोबाचा 29वा अध्याय जर आपण वाचला आणि यशाया 58वा अध्याय आपण वाचला, त्यामध्ये जे काही गुणधर्म आहेत, खऱ्या पद्धतीने उपवास करणाऱ्यांचे गुणधर्म त्या ठिकाणी दिलेले आहेत, त्यामध्ये तंतोतंत इयोब बसलेला आपणास आढळतो. इयोबाचा 29वा अध्याय जर आपण वाचला तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याविषयी तो कशा पद्धतीने वागत असे त्याविषयी वर्णन केलेलं आहे. इयोबाचा 29वा अध्याय आणि त्याची काही वचनं आपण ऐकूयात. इयोब याचा 29वा अध्याय आणि
12 आपण काही वचनं ऐकूयात. कारण करुणा भाकणारा दीन, अनाथ व निराश्रितांस यांचा मी उद्धार करी. यहोवाकडे जे लोक येत असत त्यांचा करुणा भाकणारे दीन, अनाथ, उघडे वागडे लोक, निराश्रित लोक यांचा योब उद्धार करत असे. त्याचप्रमाणे 13व्या वचनामध्ये नाश होण्याच्या लागास आलेल्यांचा मी आशीर्वाद घेई. विधवेचे मन आनंदित होऊन तिला मी गावयाला लावी. त्याच्याकडे जे लोक येत असत, निराश्रित येत असत, दीन, उघडे वागडे लोक, विधवा, आणि त्याचप्रमाणे नाश होण्याच्या लागास आलेले जे लोक आहेत त्यांचा योब समाचार घेत असे. त्याचप्रमाणे 15व्या वचनामध्ये तो म्हणतो, मी आंधळ्यांस नेत्र होई, लंगड्यांस पाय होई. 16व्या वचनामध्ये तो सांगतो, मी लाचारांचा पिता असे, अपरिचितांच्या फिर्यादीची मी दाद घेत असे. मी दुष्टांचे दात पाडी, त्यांच्या दातांतून शिकार सोडवी. या ठिकाणी या अध्यायात जर आपण वाचलं तर योब स्वतःविषयी तो प्रबंध चालून 29वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये योब आपला प्रबंध पुढे चालवून म्हणाला, आणि मग त्याला पूर्वीच्या गोष्टींचं स्मरण होत आहे की अरे, माझ्याकडे जे निराश्रित लोक यायचे, माझ्याकडे जे उघडे वागडे लोक यायचे, न्याय मागण्यासाठी लोक यायचे, अनेक उपेक्षित विधवा माझ्याकडे यायच्या, आणि त्यांचं मी कशा प्रकारे सांत्वन करत असे, त्यांना कशा प्रकारे मी मार्गदर्शन करत असे, या सगळ्या गोष्टी योबाला आठवत आहेत. आणि खरंच या गोष्टी तो मनापासून करत होता, हृदयापासून करत होता. आणि म्हणूनच परमेश्वराने योबाविषयी साक्ष दिली होती की योबासारखा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा एकही मनुष्य या पृथ्वी तलावर नाही. पुढे तो म्हणतो, त्याचं जर आपण 29वा अध्याय आणि 31 अध्यायापर्यंत जर आपण वाचलं तर योबाचे जे गुणधर्म, विविध गुणधर्म आहेत ते आपल्याला आढळून येतात. तो म्हणतो पुढे की माझ्या डेऱ्यामध्ये राहणारे जे दासदासी होते ते सगळे माझेच झाले होते. प्रत्येकाची काळजी योब घेत असे. आणि म्हणूनच प्रियजन हो, योबाविषयी परमेश्वराने सैतानासमोर साक्ष दिलेली आहे. जर आपल्या बाबतीत आपण स्वतःचं जर अवलोकन केलं तर आपण ह्या गुणधर्मांपैकी किती गुणधर्म आपल्यामध्ये आहेत हेच आपण ह्या उपवासाच्या या दिवसांमध्ये ह्याच गोष्टीचं आपण काळजीपूर्वक मनन चिंतन करायचं आहे. योब सात्विक होता. सात्विक या शब्दाचा अर्थ प्युअर, शुद्ध होता. त्याचप्रमाणे तो पापापासून दूर राहणारा म्हणजे पापभीरू होता. त्याचप्रमाणे तो देवाला भिवून वागणारा म्हणजे देवभीरू तो होता. सरळ होता. सरळ या शब्दाचा अर्थ प्रामाणिक, निष्कपट, नेक आणि नीट पाहून पुढे चालणारा. असे सगळे परिपूर्ण गुणधर्म योबामध्ये होते. आणि असा असताना देखील योबाची परीक्षा, अतिशय भयानक परीक्षा सैतानाकडून पाहण्यात आलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झालेला आहे. योबाची एकच चूक परमेश्वराने त्याला दाखवलेली आहे की योब फक्त म्हणत होता की मी सात्विक आहे, मी सरळ आहे, मी काही पाप केलं नाही, मी धार्मिक आहे. हीच गोष्ट परमेश्वराने त्याच्या निदर्शनास आणून दिली आणि त्याला 85 प्रश्न विचारले, परंतु एकाही प्रश्नाचं उत्तर योबाकडून देण्यात आलं नाही. आणि मग योब म्हणतो की मी तुझविषयी कर्णोपकर्णी ऐकलं होतं, परंतु आता मी प्रत्यक्ष तुला पाहत आहे आणि आता मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करत आहे. जर शेवटचा भाग आपण योबाचा वाचला, फार सुंदर वर्णन त्या ठिकाणी आहे. धूळ राखेत बसणे याचा अर्थ स्वतःला लीन
राखे समान, की जी कवडीमोल असते, त्याला काहीच किंमत नसते. त्यामुळे या राखेचा आणि धुळीचा उपयोग ते लोक करत असत. आणि मग इयोबाला परमेश्वर देवबाप म्हणतो आणि त्याच्यानंतर त्याचे आशीर्वाद मोकळे झालेले आहेत. ज्यावेळेस इयोब म्हणतो की मी धूळ राखेत बसून एवढा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा, पापापासून दूर राहणारा इयोब स्वतःला अधिक आणि अधिक लीन करत आहे. आणि तो म्हणत आहे की मी धूळ राखेत बसून पश्चाताप करत आहे. आणि मग परमेश्वर देवबापाने त्याची सुटका केलेली आहे. आणि त्याच्याकरवी त्याच्या मित्रांची सुद्धा सुटका करण्यात आलेली. इयोबाने त्या मित्रांसाठी मध्यस्थी केली आणि देवाविषयी ते तिघे मित्र जे यथार्थ बोलले नव्हते, इयोबाच्या प्रार्थनेद्वारे त्यांची सुटका झालेली आहे. देवाने त्यांच्या देखील पापांची क्षमा केलेली आहे. प्रियजनो, या गोष्टीवरून आपल्या एकच लक्षात येतं की इयोबासारखा प्युअर व्यक्ती जर धूळ राखेत बसत आहे, तो पश्चाताप करत आहे, काहीही चुकी नसताना, तर तुम्हाला आणि मला कितीतरी पश्चाताप करण्याची गरज आहे. या उपवासाच्या दिवसांमध्ये हीच गोष्ट आपल्याला केली पाहिजे. उपवास लोक बऱ्याच कारणांसाठी करतात. बहुतेक ख्रिस्ती लोक जगिक कारणांसाठी उपवास करतात. तरुणी उपवास करतात. मला चांगला मुलगा मिळावा, मला चांगली मुलगी मिळावी, नोकरी मिळावी, धंदा व्यवस्थित चालावा, यासाठी बरेच ख्रिस्ती लोक उपवास करतात. परंतु परमेश्वराला पसंत पडणारा हा उपवास नव्हे. तर मला तर असं वाटतं की ज्या लोकांचं तारण झालं नाही, ज्यांनी अद्याप प्रभू येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं नाही, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात जागा दिलेली नाही, तर खऱ्या अर्थाने पश्चाताप करण्याची प्रत्येकाला गरज आहे. ज्यांचं तारण झालेलं आहे, त्यांनी, ज्यांचं तारण झालेलं नाहीये, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ग्रहण केलेलं नाही, त्यांच्यासाठी या उपवासांच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात देवासमीप वेळ घालून त्यांच्यासाठी मध्यस्थी केली पाहिजे. जगिक कारणांसाठी जर उपवास आपण पकडलेले असतील इथून मागे, तर असे उपवास देवबापाला पसंत पडत नाही. चांगली बायको मिळावी, चांगला नवरा मिळावा. मी देखील या भ्रमात होतो आणि 93 सालामध्ये मी पण अशाच प्रकारचे उपवास केले होते. मी ज्या मुलीला पाहिलं, मी देवापुढे हट्ट केला की हीच मुलगी मला पाहिजे आणि त्यासाठी मी 40 दिवसांचे उपवास केले होते. परंतु गंमत अशी की परमेश्वराने माझे ते उपवास मान्य केले आणि जी पाहिजे होती तीच मुलगी मला दिली. परंतु त्याच्यानंतर मात्र भयंकर यातना, भयंकर कष्ट, भयंकर दुःख सोसावं लागलं. कारण का की परमेश्वराला हट्टी लोक, मला जसं सॅमसन म्हणाला होता की मला हीच बायको पाहिजे, आणि ती बायको केल्यानंतर किती भयंकर त्याला कष्टाला तोंड द्यावं लागलेलं आहे हे आपल्याला सॅमसन वाचल्यानंतर कळेल. आणि म्हणून हट्ट हा मूर्तीपूजे समान आहे. मी तुमच्या हट्टाप्रमाणे तुम्हाला देईल, इस्रायल लोकांना परमेश्वर म्हटला होता, मात्र तुमचा जीव झुरणीस लावेल. आणि म्हणून उपवास करताना ही काळजी घ्या की आपण कोणत्या गोष्टींसाठी उपवास करतो आहे, कोणत्या गोष्टीसाठी हट्ट करतो आहे आणि त्याचे परिणाम, दुष्परिणाम काय होणार आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते करण्यासाठी देवबाप निश्चित तुमचं मार्गदर्शन करणार आहे, माझं मार्गदर्शन करणार आहे. आणि यावेळेसचे उपवास निश्चित आणि खचित अर्थाने पूर्वीच्या उपवासापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने असे असणार आहेत. उपवास या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देवाच्या सहवासात राहणं, देवाच्या समागमात वेळ घालवणं हा खरा उपवासाचा अर्थ आहे.
आणि आपल्याला पवित्र शास्त्रात आढळतं की मोशे, एलिया आणि प्रभू येशू यांनी 40 दिवसांचे उपवास केलेले आपणास आढळतात. परंतु त्यांचे उपवास त्यांनी स्वतःच्या मनाने केले नव्हते. आपल्याला आढळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस उपवास केले तर पवित्र आत्म्याने त्याला रानात नेलं आणि त्या ठिकाणी तो 40 दिवस उपवासात राहिला आणि त्याच्यानंतर त्याची परीक्षा झाली आणि परीक्षेत प्रभू येशू उत्तीर्ण झालेला आपणास आढळतो. त्याचप्रमाणे मोशेने सुद्धा 2 वेळेस 40 दिवसांचे अलौकिक उपवास केले. त्याला देखील परमेश्वराने पर्वतावर बोलवलं होतं. पर्वतावर अन्न पाणी वगैरे काहीच नसतं हे आपल्याला माहिती आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वराच्याच आदेशानुसार मोशेने उपवास केलेले आपणास आढळतात. आणि इलियाला देखील परमेश्वरानेच त्या रानामध्ये नेलेलं आहे. ज्यावेळेस इस्रायलीपासून त्याने पळ काढला आणि त्यावेळेस परमेश्वराच्या मार्गदर्शनानुसार त्याने उपवास केलेले आपणास आढळतात. आणि म्हणून हा करतो म्हणून मी उपवास करतो असं नाही. ह्याचं त्याचं पाहून उपवास करू नका. तर उपवास करण्याचा उद्देश काय आहे, मला ह्याच्यातून काय साध्य करायचं आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जगिक कारणांसाठी उपवास करू नका, तर स्वतःच्या तारणासाठी आणि इतर जे लोक अंधारात आपलं जीवन जगत आहेत त्यांच्यासाठी, त्यांना अंधारातून काढण्यासाठी, आग्नीतून ओढून त्यांचं तारण करा, हे जे वचन यहूदाच्या पत्रामध्ये लिहिलेले आहे. ह्या दिवसांमध्ये प्रामुख्याने जे पवित्र आत्मा पावलेले लोक आहेत त्यांनी ह्या गोष्टींसाठी उपवास केले पाहिजेत. कारण जगिक मागण्या, ज्यावेळेस आपण पश्चाताप करतो, ज्यावेळेस आपलं अंतःकरण शुद्ध होतं आणि त्यावेळेस आपल्याबरोबर पवित्र आत्मा त्याचा सहवास आपल्याला लाभतो आणि आपल्याला त्या जगिक मागण्यांविषयी काहीच वाटत नाही आणि मग आपल्याला ते वचन आपल्याशी बोलतं. ते वचन असं आहे की तो म्हणतो, प्रभू येशू म्हणतो, प्रथम राज्य आणि धार्मिकता मिळवा, तुमच्या पित्यास तुम्हाला काय पाहिजे हे सर्व ठाऊक आहे. आणि म्हणून ही गोष्ट केल्यानंतर, पूर्ण पश्चाताप झाल्यानंतर ही वचनं ॲटोमॅटिक आपल्याशी बोलू लागतील. आणि या उपवासाचं मर्म काय आहे आणि उपवास कशासाठी केले पाहिजेत याचा अर्थ आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाहीत. आणि असल्या प्रकारचे उपवास परमेश्वर 100% मान्य केल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला देवबाप उत्तमातले उत्तम आशीर्वाद देणार आहे. आणि म्हणून आपण सर्व या गोष्टींचं बारकाईने मनन चिंतन केलं पाहिजे. एस्तेरीने उपवास केले, स्वतःच्या स्वार्थासाठी केले नाही. यहुदी लोक तिचे बंदिवासात होते आणि त्यांच्यावर खूप मोठा बाका प्रसंग ओढवला होता. तिच्या चुलत भावाने मर्दखयाने ही गोष्ट एस्तेरीच्या निदर्शनास आणून दिली आणि त्याने तिला सांगितलं की तुला राणीपद प्राप्त झालेलं आहे, तुझ्या लोकांची सोडवणूक करण्याकरता देवबापाने तुला ह्या पदी तुझी नेमणूक केली नसेल कशावरून. आणि मग एस्तेरीने आदेश दिलेला आहे की तुम्ही उपवास करा 3 दिवसाचे आणि मीही उपवास करते. आणि तिने त्या बंदिवासातील लोकांची, की जे मरणार होते सगळे यहुदी लोक हमानाच्या करवी, त्यांची अद्भुतरित्या सुटका केलेली आहे. इतरांच्या सुटकेसाठी आपण उपवास केले पाहिजे. जे जोखडात आहेत, जे दीनावस्थेत आहेत, जे लाचार आहेत, जे उघडे वागडे आहेत, त्या लोकांना प्रकाशात आणण्यासाठी आपले उपवास असावेत. आणखी एजरा, नेहम्या वगैरे या लोकांनी सुद्धा उपवास केलेले आहेत आणि त्यांच्यावर शत्रू कसे उठले होते त्या उपवासाच्या वेळेस आणि त्यांनी कशी पवित्र आत्म्याच्या साह्याने त्यांच्यावर मात केलेली आहे हे आपल्याला विविध ठिकाणी आपल्याला त्या वचनांतून परमेश्वराने बोध केलेला आहे. आणि म्हणून प्रियजन हो, ही संधी देवबापाने आपल्याला दिलेली आहे. त्याचा उपयोग आपण जास्तीत जास्त त्याच्या समागमात घालण्यासाठी, मनन चिंतन करण्यासाठी, कुठलाही वेळ वाया न दवडता आपण अनमोल किमतीचे आशीर्वाद, उपवासाचं महत्त्व जाणून घेऊन
अनमोल किमतीचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करूया. देवबाप करो या सर्व वचनांकरवी तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आम्ही या सुंदरशा संदेशाबद्दल मी मिस्टर प्रकाश सूर्यवंशी यांचे आभार मानतो. परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव असो. खरोखर उत्तम असा संदेश उपवासाच्या द्वारे आम्ही परमेश्वराच्या जवळ कसं जातो याबद्दलचं उत्तम मार्गदर्शन त्यांनी केलं. खरोखर परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. परमेश्वरा, या राखेच्या बुधवारपासून आम्ही प्रार्थना आणि उपवास करत असताना परमेश्वरा तुला पसंत पडते असा जो पवित्र शास्त्रामध्ये उपवास सांगितलेला आहे तो आम्ही करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. परमेश्वरा, जसं योबाने प्रार्थना केली, परमेश्वरा मोशेने प्रार्थना केली, एलियाने प्रार्थना केली आणि येशू ख्रिस्ताने सुद्धा प्रार्थना करून उपवास केले आणि परमेश्वरा तू त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देऊन परमेश्वरा उपवास कसे करावे याबद्दलचं उत्तम मार्गदर्शन तू पवित्र शास्त्रात आम्हाला केलं. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने आम्ही उपवास करून आमच्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असा यज्ञ सादर करावा म्हणून तू आम्हाला मार्गदर्शन कर. पुन्हा एकदा आम्ही तुझं स्तुतीस्तवन करत ख्रिस्त येशूच्या नावात ही प्रार्थना आणि विनंती केली म्हणतो, ऐक बापा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.